मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 14 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आजच्या भागात जवळपास सगळाच उलगडा झालाय बरं का. आणि सॉरी सर्वात पहिले, आज मला द्यायला उशीर झालाय. रिव्ह्यू 4 वाजता आला होता एपिसोड, पण आमचे एक नातलग आजारी आहे ना, मी तिकडे दवाखान्यात गेले होते, मला यायला उशीर झाला प्रेक्षकांनो. पण बघा, आजचा रिव्ह्यू डिटेलमध्ये ऐका. आणि आजचा रिव्ह्यू ना खूप मोठा होता आणि सॉर्ट आउट करायला पण मला जवळजवळ 2 तास लागले आल्यावर. तर सुरुवात अशी झाली आहे की अर्जुन सायली त्यांच्या रूम मध्ये येतात तेव्हा त्यांना एक चिठ्ठी आढळते. त्या चिठ्ठीमध्ये धमकी असते की आता ती जी धमकी आहे ना ती पुढे त्यांनी एक्सप्लेन केली आहे, तुम्हाला शेवटी सांगते. आता ती धमकी ऐकल्यावर अर्जुन सायली ना खूप घाबरतात. आतापर्यंत त्यांच्यावर जे जे प्राणघातक हल्ले झाले ना ते सगळे सायलीला आठवतात. सायली म्हणते, बापरे, हे काम महिपचं असू शकतं का? अर्जुन म्हणतो, असू शकतं, पण आपण खात्रीने सांगू शकत नाही. पण आता काय करायचं? आता त्या चिठ्ठीमध्ये ना बॉम्ब स्फोटाचा उल्लेख आहे, त्यामुळे अर्जुनला ना असं वाटतं प्रेक्षकांनो की आपल्या घरात बॉम्ब प्लॅन केलाय. त्यामुळे आता अर्जुन आणि सायली असं प्लॅन करतात की घरच्यांना न कळू देता बॉम्ब स्क्वॉड तिथे बोलवायचा आणि चेक करायचं सगळ्या घरामध्ये बॉम्ब असेल तर. आता सायली म्हणते, पण हे सगळं जमेल का आपल्याला? अर्जुन म्हणतो, टेन्शन घेऊ नकोस बायको, सगळं व्यवस्थित जमेल. तू फक्त कोणाच्याही लक्षात येऊ देऊ नको आणि तुझ्या चेहऱ्यावर स्ट्रेस दाखवू नकोस. घरात बॉम्ब हे कोणाला कळता कामा नये. मग सायली अर्जुनला म्हणते, हरकत नाहीये, मी कला आणि मानसीची मदत घेते. मग अर्जुन म्हणतो, हो बायको, पण लक्षात ठेव, कोणालाही कळता कामा नये, घरात बॉम्ब आहे. मी आता त्या बॉम्ब स्क्वॉडवाल्यांना फोन करतो आणि रिक्वेस्ट करतो की सिव्हिल ड्रेसमध्ये या, म्हणजे घरच्यांना डाऊट येणार नाही. सायली म्हणते, ठीक आहे, हरकत नाहीये. आता सायली जाते त्या कलाची आणि मानसीची मदत घ्यायला. तसं बघायला गेलं ना आजचा भाग जरा इंटरेस्टिंग होता बरं का. म्हणजे मी सुद्धा आज अख्खा भाग 1 तास बघितलेला आहे. काल वगैरे मी फक्त ठरलं तर मगच सॉर्ट आउट केला होता, पण आज ना खूपच खिचडी आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे मला भाग सॉर्ट आउट करताच आलेले नाहीयेत. पण तरी सुद्धा तुम्हाला डिटेल रिव्ह्यू देते. आता हा तेजस आहे ना त्या खोट्या मावशीच्या खोलीत आलाय बरं का. आता ती मावशी अक्षरशः बाथरूम मध्ये जाऊन बिडी ओढत असते आणि महिपतशी बोलत असते फोनवर की तुम्ही चिंता करू नका साहेब, माझ्याकडनं चूक होणारच नाही, तुमचं काम मी चोख करणार. आता तेजसला शंका येते, बाथरूम मधनं आवाज येतोय त्या मावशीचा आणि बिडीचा वास पण येत असतो त्या तेजसला. तो जोरात ओरडतो, मावशी तुम्ही आतमध्ये आहे का? आता ती मावशी घाबरते आणि तिच्या हातातली बिडी तिने तिथेच फेकून दिली आहे पाण्यामध्ये आणि पटकन तोंड वगैरे धुते आणि बाहेर येते. पण आता तिने दार उघडल्यावरती तो वास जरा तीव्र झालेला असतो. आता तेजस तिला विचारतो, काय हो मावशी, अहो आतमधून बिडीचा वास येतोय. पण ही मावशी नेहमीप्रमाणे ढोंग करायला लागते, हो आग लागलीये आणि सगळे जळणार आहेत. आता तेजसच्या अजून लक्षात आलेलं नाहीये की ही बाई ढोंग करते, पण आता तो जास्ती तिला एंटरटेन करत नाही आणि म्हणतो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, नाही आग काही लागलेली नाहीये, तुम्ही बसा, तुम्ही शांत, मी बघतो हा मावशी काय झालं ते, तुम्ही आराम करा. आता असं काहीतरी तो तिला टाळतो, पण त्याला आता चांगलाच डाऊट आलाय या मावशीवर बरं का, कारण वास एवढा तीव्र असतो त्यामुळे त्याला शंका आली आहे की काहीतरी गौड बंगाल आहे. इकडे प्रतिमा त्या खूप अपसेट असतात. छोट्या तन्वीचा फोटो हातात घेऊन त्या जरा टेन्शन मध्ये आलेल्या असतात. तेवढ्यात त्यांना कल्पनाताई फोन करतात आणि विचारतात, काय ग प्रतिमा, अगं तुम्ही आला नाही तिकडे दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी? अगं कृष्णाच्या जन्माचा कार्यक्रम होता, तू आणि रविराज का नाही आलात? मग या प्रतिमा त्या म्हणतात, अगं कल्पना, येणार होतो आम्ही, पण रविराजांना काम आलं म्हणून ते पुण्यासाठी गेलेत आणि मी घरीच आहे अगं. पण माझं ना मनाची अवस्था ठीक नाहीये ग, कुठेच जावंसं वाटत नाहीये. कल्पनाताई विचारतात, का ग प्रतिमा, काय झालं? मग या सहज सांगायला जातात प्रतिमा त्या कल्पनाला, अगं कल्पना, म्हणजे माहितीये मला, तन्वीने खूप मोठा गुन्हा केला. मागे ना नागराज उभा असतो बरं का आणि प्रतिमात्याचं बोलणं ऐकत असतो. प्रतिमात्या सहज सांगतात या कल्पनाताईंना, अगं मी परवा ना आश्रमात गेले होते, तिथे ना मला आठवलं ग कल्पना की तन्वी लहानपणी ना चित्र काढायची आणि तसेच चित्र मी त्या आश्रमात पाहिले. कल्पनाताई ते ऐकून खुश होतात आणि म्हणतात, अरे वा प्रतिमा, तुला ऍक्सिडेंटच्या आधीचं सगळं आठवायला लागलं का ग? मग प्रतिमा त्या म्हणतात, अगं हो ना, त्या श्रद्धा आल्या होत्या ना, डॉक्टर श्रद्धा, त्यांनी माझ्या गोळ्या बदलल्या, त्यामुळे कदाचित हा परिणाम दिसतोय. पण खरं सांगू का कल्पना, अगं मला ना याच गोष्टीचं वाईट वाटतंय. माझी छोटी तन्वी किती निरागस होती ग आधी, आणि आता अशी ती का वागत असेल ग? त्यामुळे ना माझं मन खूपच अस्वस्थ झालंय ग कल्पना. मग कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा तू एवढा विचार करू नकोस, तू जर सगळ्यांमध्ये आलीस ना तर तुला बरं वाटेल आणि तुझ्या मनातल्या सगळ्या शंका पण जातील.
आणि तू इतका विचार करू नकोस त्या गोष्टींचा. तू इकडे ये म्हणजे तुला छान वाटेल. आता नागराज त्या दोघींचं बोलणं ऐकतो आणि आता नागराजला कळलंय की प्रतिमाला आधीचं सगळं आठवायला लागलंय हळूहळू. प्रतिमा त्या म्हणतात, ठीक आहे कल्पना, तू एवढा आग्रह करतेस तर मी उद्या येईल थोड्या वेळ. सुमनच्या भावाच्या घरी जायचंय आम्हाला, तिथून निघाले की येईल तिकडे. मी तुला तसं कळवते, पण आता जरा आरामच करते. कल्पनाताई म्हणतात, हो आराम कर, जास्ती विचार करू नकोस प्रतिमा. पण प्रतिमा, तुला ज्या आधीच्या आठवणी येत आहेत ना, ही बातमी मी कधी पूर्णाईला आणि यांना सांगते असं झालंय मला. तू आता काळजी करू नकोस, मी ठेवते हा फोन आणि उद्या ये लवकर. असं म्हणून कल्पनाताई आता फोन ठेवून देतात. प्रतिमा त्या पण ठीक आहे असं म्हणतात, पण तरी सुद्धा त्या जरा डिस्टर्ब आहेत बरं का. आता हे सगळं नागराजने या दोघींचं बोलणं ऐकलं. नागराज आता प्रतिमा त्या तिथून गेल्यावर विचार करायला लागतो, अरे बापरे, वहिनीला आता सगळं आठवायला लागलं. मी त्या गोळ्या बदलल्या होत्या पण नेमकी ती डॉक्टर श्रद्धा टपकली. आता काय करायचं? वहिनीला जर सगळं आठवलं तर? नाही नाही नाही, मला महिपतला हे सगळं सांगायला हवं. आता नागराज असा विचार करतो आणि नागराज आता डायरेक्ट शेवटच्या सीन मध्ये दाखवलाय आणि प्रेक्षकांनो कधी नव्हे आज अश्विन दाखवला बरं का. आणि तेही कल्पनाताई आणि या प्रतापरावांशी वाद घालताना. तर बघा पुढे काय काय झालंय. मी ना प्रेक्षकांनो तुम्हाला समजेल असा हा महासंगम सांगते बरं का. अगदी पॉइंट टू पॉइंट सांगण्यासारखं विशेष यात काही नाहीये. तर बघा आता सायली, कला आणि अद्वैत तिघेही तिथे हॉलमध्ये आलेत. आता या कल्पनाताई सहज विचारतात, काय रे पोरांनो कुठे गेला होतात? आता तिघेही जण वेगवेगळे उत्तर देतात. आता हा अद्वैत म्हणतो मी तेजसला शोधतोय, कला म्हणते मी हार शोधते आणि सायली काहीतरी तिसरंच उत्तर देते. आता ते कलाचे सासरे आजी सासरे म्हणतात, हे आबाजी. ते अद्वैतला म्हणतात, काय रे अद्वैत, तू तेजसला हुडकायलायस होय? मग फोन करायचा की. अरे माणसाला हुडकायचं तर फोन लावायचा ना बाबा. आता अद्वैत म्हणतो, हो आबा माझ्या लक्षात नाही आलं. कल्पनाताई म्हणतात, आणि काय ग कला, अशी कशी तू हार विसरलीस? कला म्हणते, हो मी पर्समध्ये टाकला होता, माझ्या लक्षातच नाही, बघते मी तिकडे जाऊन. कल्पनाताई म्हणतात, काय रे काय चाललंय तुमच्या तिघांचं? काही लपवत आहे का आमच्यापासनं? काहीतरी आता इथे सस्पेन्स आपला दाखवला त्यांनी. कल्पनाताईला डाऊट आलाय वगैरे, पण सायली शिताफीने ते सगळं सांभाळते. सायली म्हणते, नाही आई तसं काही नाही, आम्ही कशाला काही काय लपू. मग आता तेवढ्या तिथे अस्मिता येते आणि मग विषय टाळला जातो. अस्मिता सगळ्यांसाठी सरबत घेऊन आली आहे, पण तरी सुद्धा कल्पनाताई म्हणतात, अर्जुन कुठे गेलाय? आता तुम्ही मगाशी ऐकलं ना प्रेक्षकांनो, अर्जुन त्या बॉम्ब स्क्वॉड वाल्यांना भेटायला गेलाय. आता या घरच्यांना कळू द्यायचं नाहीये घरामध्ये बॉम्ब आहे म्हणून. आता या पूर्णाजी सायलीला आठवण देतात, सायली बाई वाती भिजवल्या ना, रात्री लागतील बरं आपल्याला आरतीच्या वेळेला. सायली म्हणते, हो पूर्णाजी भिजवल्यात. आणि मग अस्मिता म्हणते, ए मम्मा अर्जुन ना बहुतेक बाहेर असेल. आता त्या पुन्हा विचारतात कल्पनाताई, अर्जुन कुठे? मग अस्मिता म्हणते, बाहेर असावा तो अंगणामध्ये, आपण बाहेर जाऊया. आणि मग पूर्णाजी म्हणतात, चल रे भाल्या तुला आमचं गार्डन दाखवते. आणि मग सगळेच जण बाहेर निघून जातात आणि मग हे तिघे सुटकेचा निश्वास टाकतात. कला म्हणते, बरं झालं कोणाच्या काही लक्षात आलं नाही. सायली म्हणते, हो ना, आता आपण हे सगळं कसं सगळ्यांपासून लपवायचं, टेन्शनच आहे. पण कला आणि अद्वैत भाऊजी कोणाला काहीही कळू द्यायचं नाहीये बरं. मानसी तूही लक्षात ठेव. मानसी म्हणते, हो सायली नको काळजी करू. मग अद्वैत सायलीला विचारतो, काय हो वहिनी, खरंच धमकीचा मेसेज आलाय ना तुम्हाला, का कोणी प्रँक केलाय गंमत म्हणून? सायली म्हणते, नाही हो भाऊजी, प्रँक नाहीये. खरं तर मागील काही दिवसांपासून महिपत पासून यांच्या जीवाला धोका आहेच. आम्ही मधुभाऊंची केस जिंकली ना, त्यामुळे हे सगळं सत्य असू शकतं. हे आता त्या बॉम्ब स्क्वॉड वाल्यांना बोलवायला गेलेत आणि ते लोक आता सिव्हिल ड्रेसमध्ये येणार आहेत. अद्वैत म्हणतो, ठीक आहे, मी जरा आता वर बघून येतो, तेजसलाही सांगायला हवं. आता तेजस घराच्या बाहेर पडलाय, कारण त्याला त्या खोट्या मावशीचा डाऊट आलाय ना म्हणून. आता तो विचार करायला लागतो की ही मावशी काहीतरी गौड बंगाल आहे, तिच्या खऱ्या घरी जाऊन पत्ता शोधायला हवा. तेवढ्यात ही मानसी फोन करते, काय हो राष्ट्रहित कुठे आहात? मग हा तेजस सांगतो, लकीच्या मी जरा बाहेर आलो होतो, ते कृष्णा जन्माच्या वेळेला पेढे लागतील ना, इथे मंदिराजवळच आलोय. मग मानसी सांगते, लवकर या राष्ट्रहित, सगळेजण इथे वाट बघतायत. मग तो ठीक आहे असं म्हणतो, पण मनाशी ठरवतो की या मावशीचं काय गौड बंगाल आहे ते बाहेर काढायचं. आता मध्येच महिपत आणि गायत्रीचं सीन दाखवला. ती गायत्री उगाच त्या महिपतला झापत असते, काय हो तुमची माणसं व्यवस्थित आहेत ना, सगळं काही नीट करतील ना, प्लॅन प्रमाणे होईल ना? मग महिपत म्हणतो, ओ गायत्री वहिनी टेन्शन नका घेऊ. तर इथे पुन्हा सुभेदारांच्या घरचं सीन दाखवलाय. ते बॉम्ब स्क्वॉडवाले आलेत. मग अर्जुन त्यांना सुद्धा समजावून सांगतो की हे बघा, माझ्या घरच्यांना कळू द्यायचं नाहीये, म्हणून मी तुम्हाला सिव्हिल ड्रेसमध्ये येण्याची विनंती केली होती. मला अशी धमकी मिळाली आहे, त्यामुळे कुठे बॉम्ब आहे हे तुम्हाला बघायचंय आणि तुम्ही ज्या खोलीमध्ये असाल त्या खोलीमध्ये माझे घरचे नसतील. तुम्ही प्लीज जिथे जिथे चेक कराल ना तिथे मला आधीच सांगा. मग ते सगळे लोक म्हणतात, सर डोंट वरी, काळजी नका करू, आम्ही अगदी काळजीपूर्वक सगळं काम करू आणि तुमच्या घरच्यांना कळू देणार नाही. मग अर्जुन कलाला, त्या अद्वैतला, सगळ्यांना म्हणतो, हे बघा घरच्यांना आता आपल्याला म्हणजे
लपवून ठेवायचे, त्यांना कळू नाही द्यायचंय की घरामध्ये अशी तपासणी चालू आहे बॉम्बची. मग कला म्हणते, पण भाऊजी हे ज्या खोलीत असतील तर आम्ही कसं हे सगळं मॅनेज करायचं? नाही म्हणजे तुम्ही काही खुणवाल का आम्हाला? मग अर्जुन त्याच्या हातातली घंटी वाजवून सांगतो कलाला, हे बघा मी अशी घंटी वाजवेल, घंटी वाजली की समजून घ्यायचं यांचं चेक करणं झालंय आणि तिथे कोणी येऊ शकतं. मग आता हा अद्वैत म्हणतो, मी प्रताप काकांच्या खोलीत जातो. कला म्हणते, थांब अद्वैत, तिथे कल्पना काकू पण असतील, मी येते, त्या तुझं ऐकणार नाहीत. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला कळलं ना काय करायचंय? आणि आता प्रत्येक जण आपापल्या कामाला लागलाय. प्रेक्षकांना तुम्हाला कळतंय ना? प्लीज मला मध्ये कमेंट करून सांगा. तसं आपण लाईव्ह पण नाहीये म्हणा. असो, पण आजचा एपिसोड तसा ओके होता बरं का, कारण मला ना समजून घेण्यातच 2 घंटे लागले. पण असो, कशासाठी दाखवतात कोणास ठाऊक बाबा एवढी खिचडी, डोक्याला टेन्शन येतो प्रेक्षकांनो. तर आता मध्येच ही नैना आणि तिची सासू घुसत असतात आतमध्ये आणि आतमध्ये बॉम्ब स्क्वॉडवाले असतात. अर्जुन त्यांना दारातच अडवत म्हणतो, अरे तिथे ना थोडं काम चालू आहे, तुम्हा दोघींना काही अर्जंट काम होतं का? नैना म्हणते, हो आम्हाला आज जायचंय. मग अर्जुन म्हणतो, नाही एक काम कराल का, माझ्या बायकोला शोधून तिला सांगाल का मला सुई दोरा आणून देशील? मग त्यावरती नैनाची सासू म्हणते, रोहिणी तुझं तू सांग ना तुझ्या बायकोला, आम्ही कशाला सांगायचं? अर्जुन म्हणतो, प्लीज जरा सांगा ना, मी इकडे कामात आहे. आणि असं म्हणून त्या दोघींना तिथून पिटाळतो. आणि अर्जुन आता त्या बॉम्ब स्क्वॉडवाल्यांना वरती रूम मध्ये पाठवतो. प्रत्येकाच्या खोलीची झडती घेण्यात येते आणि अर्जुन आता सगळ्यांना अलर्ट करून सांगतो की आता ते सगळेजण रूम मध्ये गेलेत, त्यामुळे तुम्ही एकेकाला आता रूमच्या बाहेर आणा. आणि इथून पुढे आता श्रीकृष्ण जन्माष्टमीचा छान असं सीन त्यांनी रंगवलाय. पण तरी सुद्धा अजून त्यांना सगळ्यांना एंगेज ठेवायचंय, कारण एवढं सोपं नाहीये ना, घरात असे तिसरेच व्यक्ती आले आहेत आणि सगळ्यांना एंगेज ठेवायचं. आता मध्येच या तेजसचा सीन दाखवलाय. प्रेक्षकांनो नाही नाही म्हणता मी तुम्हाला अख्खा एपिसोड व्यवस्थित डिटेल करतेय बरं का, डिटेलमध्ये सांगतेय. तेजसला त्या मावशीच्या घरी आधार कार्ड सापडलंय आणि त्यावरती त्याला त्या खऱ्या मावशीचा फोटो सापडलाय आणि त्याला हे सगळं बघून आश्चर्य वाटतंय आणि त्याने ते सगळं मानसीला फोन करून सांगायचा प्रयत्न देखील केला, पण त्या क्षणाला फोन लागत नाही. पण असो, आता पुन्हा सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय. आता हे सगळेजण हॉलमध्ये जमा झालेत, म्हणजे मुद्दाम त्यांना जमा केलंय, कारण आता प्रत्येकाच्या खोल्यांची झडती घेतली जातीये ना. आता ही सायली मुद्दाम एंगेज ठेवण्यासाठी सगळ्यांना, म्हणजे कला रिक्वेस्ट करते पूर्णाजीला की कृष्ण जन्माची कथा सांगा ना पूर्णाजी, आम्हाला खूप आवडेल तुमच्या तोंडून ऐकायला. मग पूर्णाजीने ना ती कथा अतिशय सुरेख सांगितलेली आहे प्रेक्षकांनो, ऐकायला तुम्हाला खूप छान वाटेल. आज ना थोडंसं आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून वेळेअभावी मी तुम्हाला ती थोडी स्किप करतेय, पण जमल्यास मी तुम्हाला एखाद्या शॉर्टमध्ये ती कथा नक्कीच सांगेल. म्हणजे थोडीशी सांगितली आहे तशी पूर्णाजीने, पण छान सांगितली आहे. मध्येच ही नाही ना उठते बरं का वॉशरूमला जायला. सायली तिला उठू देत नाही आणि म्हणते, अगं एवढी छान कथा चालू आहे. सायलीने तिला बाहेर जाऊ दिलं नाहीये, कारण कोणाला कळू द्यायचं नाही ना बॉम्ब स्क्वॉडवाले घरात आहे. आता त्या नैनाच्या सासूला डाऊट येतो म्हणून ती पण मुद्दाम उठते बरं का बाहेर जायसाठी आणि म्हणते मला वॉशरूमला जायचंय. आता सायली तिथे यायच्या आधीच कला येते आणि म्हणते, बसा ना इथे. अहो आत्या किती छान कथा सांगताय पूर्णाजी, आणि आता जन्माची पण वेळ झाली आहे. पण आता ती रोहिणी म्हणते, मूर्ख आहेस का कला, मला वॉशरूमला जायचं. सायली तिथे येते आणि हुशारी करते आणि म्हणते, अहो आत्या त्या बाथरूमचा नळ जरा खराब आहे, इकडचं बाथरूम चांगलं आहे, मी तुम्हाला तिकडे नेते ना. मग ती रोहिणी आत्या तरी पण मुद्दाम आगाऊपणा करत असते आणि म्हणत असते, का माझ्या खोलीत जाईल ना मी. सायली म्हणते, असं काय करता तुम्ही, आमच्या घरात नवीन आहात ना, तुम्हाला माहित नाही ना कुठले बाथरूम चांगले आहेत आणि कुठले नाही. आणि असं म्हणून ती त्या रोहिणी आत्याला वेगळ्या बाथरूम मध्ये नेते आणि सगळ्यांपासून ही गोष्ट लपूनच राहते की घरामध्ये बॉम्ब स्क्वॉड आलाय. आता कृष्ण जन्माष्टमी सुरू आहे, इकडे महिपत कोणाशी तरी फोनवर बोलण्यात एंगेज दाखवलाय, इकडे सुभेदारांच्या घरी कृष्ण जन्म सुरू आहे रात्री. आणि या महिपतचं बोलणं सुरू असताना जी ओरिजिनल कुमुद मावशी आहे गायत्रीची, ती तिथून निघून जाते, पळून जाते ती तिथून. आणि तोपर्यंत ना प्रेक्षकांनो यांचा जन्मच दाखवलाय. तुम्हाला माहितीये प्रेक्षकांनो, कमीत कमी 16 मिनिटं हा थरार दाखवलाय. सिरियसली 16 मिनिटं. आणि मग इकडे या गायत्रीला कळतं की आपली मावशी पळाली. मग ती महिपतला अदवा तदवा बोलायला लागते. महिपत म्हणतो, अहो काही झालं नाही एवढं, तिथे आहे ना खोटी मावशी. मग तो राहुल येऊन विचारायला लागतो, काय हो महिपत शेठ काय झालं. महिपत म्हणतो, गब्बाईच रे, काही नाही झालं एवढं. मग ती गायत्री पुन्हा महिपतला शिव्या द्यायला लागते की तुमचं काम असंच आहे, शिव्या इन द सेन्स नाव ठेवायला लागते, तुमचं असंच काम आहे तसंच काम आहे. मग महिपत तिला धमकवतो. गायत्री म्हणत असते, अरे पण ती मावशी तिथे जाऊन पोहोचली माझी तर काय होईल, कळतंय का तुम्हाला. महिपत म्हणतो, अरे तुमची मावशी पाहिलेली नाही ना त्या तेजसनं, मग कशाला टेन्शन घेता. गायत्री महिपतला जरा जास्तच बोलायला लागते. तेव्हा महिपत म्हणतो, अय एकट्याची जबाबदारी होती का माझी, एकट्याची जबाबदारी होती का, एवढं वाटत होतं तर हे थोबाड धुवायला कशाला गेल्या तिकडे, खोटी कुमुद मीच पेरली लक्षात ठेवा गायत्री वहिनी. मग ती गायत्री म्हणते, तुमचं हेच करणं मला महागात पडायला नको म्हणजे झालं.
तो राहुल पुन्हा म्हणतो, अरे पण तरी सुद्धा पुढे गडबड झाली तर काय करणार तुम्ही? आता मैपत राहुलकडे बघतो आणि म्हणतो, अय तू नको काळजी करू, काही गडबड होत नाही, काही गडबड होणार नाहीये. मैपत हे स्वतःला समजवतोय दिलासा म्हणून की काय, असं इथे जरा जाणवलं. पुढचा सीन बघा. आता ही मैपतने पेरलेली खोटी मावशी आहे ना, ती किचन मध्ये येते आणि उगाचच वेड्यासारखं नाटक करते आणि कोणाचं लक्ष नाहीये हे बघते आणि तिथे असलेल्या मसाला दुधामध्ये विषाची बाटली ओतून देते. असा मैपतचा प्लॅन आहे प्रेक्षकांना, जो आपल्याला कालच कळाला होता. आता ही जी खोटी कुमुद मावशी आहे ती तो प्लॅन एक्झिक्यूट करते बरं का, पण आता ती पकडली पण जाते. तेवढ्यात तिथे अस्मिता येते आणि तिची आणि अस्मिताची टक्कर होते. मग ही मावशी पुन्हा वेड्यासारखं नाटक करायला जाते. आता अस्मिताचा स्वभावच आहे ओरडायचा, ती ओरडते तिच्यावर, काय ग तुला दिसत नाही का? पण आता ती वेड्यासारखी करायला लागते, त्यामुळे अस्मिता तिला घाबरते. ती अस्मिताला घाबरत असते, ते बघ तो सूर्य बुडाला, तिथून आग लागणार आहे. अस्मिता म्हणते जा जा इथून, आणि आता ती निघून जाते मावशी. मग गायत्री येते तेवढ्यात तिथे आणि अस्मिताला म्हणते, सॉरी हो अस्मिता ताई, अहो त्यानं जरा भोळसर आहेत. अस्मिता म्हणते, बरं बरं ठीक आहे, गेल्या त्या आत्ता इकडून. आता काय तो आपलं ठरलं तर मगचा आजचा हा महत्वाचा सीन. अश्विन इतका रूडली म्हणत असतो, कशाला बोलवलं तुम्ही मला? प्रतापराव आणि कल्पनाताईंशी तो बोलतोय. कल्पनाताई म्हणतात, अरे असं काय करतो अश्विन, अरे घरात सण आहे आणि तू तर गायबच आहेस. त्यावर अश्विन म्हणतो, तुम्ही सगळेजण खूप एन्जॉय करताय दिसते ना मला. प्रतापराव म्हणतात, अरे एन्जॉय करत होतो म्हणजे? अरे तुला काय माहिती घरात काय काय घडलंय? अद्वैत आणि तेजस किती प्रॉब्लेम मध्ये, तुला दिसतंय का? अरे अर्जुन सायली धावाधाव करताय त्यांच्यासाठी. आता लगेच अश्विन म्हणतो, ओ डॅड मला काही ऐकायचं नाहीये तुमचं हे सगळं, आणि मला अजिबात इच्छाच नाहीये. तुम्हा सगळ्यांचं चांगलं चाललंय ना, चालू दे ना, मग मला कशाला ओढताय तुमच्यामध्ये? अश्विन अतिशय विक्षिप्तपणे बोलतो, तुम्ही सगळेजण निर्लज्ज झालात, मग मी पण हू का? प्रतापराव म्हणतात, ए तोंड सांभाळून बोल अश्विन, तुझे लाड करतो म्हणून जास्ती बोलतोय का? अश्विन म्हणतो, काय चुकीचं बोललो मी डॅड, काय चुकीचं बोललो सांगा ना? घरातली धाकटी सून जेलमध्ये शिक्षा भोगते, आणि शिक्षा कशाची हो? काय तर म्हणे खोटं बोलायची, दरोडा किंवा खून नाही केलाय माझ्या बायकोने, फक्त खोटं बोललीये ती. आणि तुम्ही सगळेजण घरात तिचा विषयच बंद करताय. तुम्हाला कोणाला आठवण सुद्धा येत नाही माझ्या बायकोची, आणि घरात छान सण साजरे काय करताय, पाळणे काय घालतायत, पूजा काय करताय, काहीच वाटत नाही हो तुम्हाला? कल्पनाताई चिडून म्हणतात, ए अश्विन, तन्वी कोर्टामध्ये गेल्या 2 वर्षापासून खोटी साक्ष देते, हे चूक नाही वाटत तुला? ती तुला निर्दोष वाटते? त्यावर अश्विन म्हणतो, अगं मम्मा, मी कुठे म्हटलो की ती निर्दोष आहे? तिचं चुकलंय. कोर्टात तिने खोटं बोलायला नको होतं, साक्षीची साथ तिने द्यायला नकोच होती, मान्य आहे मला, पण मम्मा तिला आता पश्चाताप झालाय, आणि ही गोष्ट म्हणजे अजिबात या जगात कोणीच खोटं बोलत नाही असा एकतरी माणूस आहे का ग मम्मा? मग या कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा अश्विन, तुला कसं समजवायचं आम्ही? अरे त्या तन्वीने चूक नाही केली, गुन्हा केलाय. अश्विन म्हणतो, हो केलाय गुन्हा, पण ती माझी बायको आहे ना, आणि माझ्या बायकोवर प्रेम आहे. बायको चुकीची वागेल म्हणून तिला सोडून पळून जाणारा नवरा नाहीये मी मम्मा. अगं माझं खूप प्रेम आहे माझ्या बायकोवर, आणि आता जर तिला पश्चाताप होतोय तर मी तिची साथ सोडणार नाहीये, लक्षात ठेवा. अरे बापरे, याच्या डोक्यावरती एकदम सैयारच सवार आहे. प्रतापराव म्हणतात, ठीक आहे बाबा, वाद नको घालू आता, उद्या दही अंडीला तरी बाहेर ये, ट्रस्टची लोक येणार आहेत उद्या, अशा वेळेला तू बाहेर नाही आला तर ते वाईट दिसेल. त्यावर अश्विन म्हणतो, अरे वा 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 बा डॅड, वा धाकटी सून जेलमध्ये, अरे मस्त तुम्ही एन्जॉय करताय हा, ट्रस्टचा सुवर्ण महोत्सव वगैरे साजरा करताय दादा. आणि ही सायली दोघे जण तर लष्कराच्या भाकऱ्या भाजतायत, काय तर म्हणे त्या तेजसला आणि त्या अद्वैतला मदत करताय. घरात इथे स्वतःच्या भावावर संकट आहे, पण भावाला मदत करायचं त्यांना सुचत नाही काही. मला ना आता काही ऐकायचं नाहीये, काय करायचं ते करू देत त्यांना, भाऊ मरो किंवा जगो त्यांना काही फरक पडत नाही ना, पण मी उद्या बिलकुल घरात थांबणार नाहीये, असं म्हणून तो तिथून निघून जातो. कल्पना त्यांना फार वाईट वाटतं. प्रतापराव म्हणतात, जाऊ दे कल्पना, नको टेन्शन घेऊ. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, आता शेवटचे सीन तुम्ही बघत आहात. आता इकडे या तेजसने मानसीला फोन करून सांगितलंय ती कुमुद मावशी खोटी आहे आणि खरी मावशी कोण आहे ते माहिती आहे मला, आणि त्याने त्या आधार कार्डाबद्दल पण सांगितलंय. मग आता हे सगळं ही मानसी जाऊन सायलीला सांगते. सायली म्हणते, आपण आता काहीतरी करायला हवं, पण आता गायत्री काय करते, अरे यार मानसी काय करते, खात्री करून घेण्यासाठी त्या खोट्या मावशीच्या खोलीत जाते आणि तिचं सामान तपासते, आणि त्या सामानामध्ये तिला भरपूर बिड्या दिसतात, म्हणजे त्या सिगरेट दिसतात, आणि एक फोन दिसतो, आणि त्यामध्ये महिपतचा नंबर देखील दिसतो. आता या मावशीला अजून माहिती नाहीये, ती गायत्री समोर येते आणि आता पुन्हा वेड्याचं नाटक करायला लागते. पण गायत्री आता तिचा हात पिरगाळत म्हणते, खोटारडी कुमुद मावशी, आम्हाला सगळं कळलंय. आता सायली पण तिथे येते आणि ओरडते, अहो अहो लवकर या इकडे, आम्ही या मावशीला पकडलंय, लवकर या.
ती मावशी स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत असते. आता त्या मावशीने त्या गायत्रीला जोरात हिसका दिला, त्यामुळे गायत्रीच्या डोक्याला लागलीये जोरात भिंत. मग अर्जुन येतो पळत पळत आणि सायली अर्जुन मिळून त्या मावशीला खुर्चीला बांधून टाकतात आणि अशा पद्धतीने मैपतचा प्लॅन फ्लॉप होतो. पण फ्लॉप अजून झाला नाहीये. या मावशीने विष कालवलंय ना दुधामध्ये. आता बघा ते विष कसं ओळखते सायली. आता हा जो काय नाव याचं, तेजस. अरे बापरे प्रेक्षकांनो, मला वेळ लागेल एखाद दिवशी. किती कॅरेक्टर आहेत, बाप रे बाप. आता त्या तेजसला खरी मावशी सापडली ना. आता ती गायत्री गायत्री असं काहीतरी बडबडत असते, त्यामुळे तेजसच्या लक्षात येतं की हीच खरी कुमुद मावशी आहे. आणि आधार कार्डवरचा फोटो पण तो टॅली करतो आणि त्या मावशीला घेऊन तो आता सुभेदारांच्या घरी चाललाय. आणि आता इकडे अर्जुन आणि सायली डिस्कस करताय बरं का. अर्जुन म्हणतो बरं आहे ना, मानसीला जास्ती लागलं नाही ना. सायली म्हणते नाही, आता बरी आहे ती. आता अर्जुन आणि सायली त्या धमकी, जी काही त्यांना ते लेटर आलं ना धमकीचं, त्यावर विचार करताय. जेव्हा कृष्ण जन्म सुरू असतो ना, तेव्हा बॉम्ब स्क्वॉडवाले कोणाचं लक्ष नसताना निघून जातात बरं का घरातनं. तेवढं मला तुम्हाला सांगायचं राहिलं. यांच्या घरात कुठेही बॉम्ब सापडलेला नाहीये. आता अर्जुन सायलीला नवल वाटते की मग ही धमकी का आली असेल, बॉम्ब तर कुठेच सापडला नाही, नेमकं काय आहे हे सगळं. मग सायली ती धमकी अगदी व्यवस्थित वाचते बरं का. आता बघा ती धमकी मी तुम्हाला आता एक्सप्लेन करते, काय लिहिलंय त्या चिठ्ठीमध्ये. अर्जुन सायलीच्या लक्षात येतं की खेळण्यातला हत्ती त्या खोट्या कुमुदनेच ठेवला आपल्या बेडरूम मध्ये. आपण तिला पोलिसाच्या ताब्यात दिलं तर ती खरं काही बोलणार नाही, पण तोपर्यंत बॉम्ब असेल खरा घरात आणि तो ब्लास्ट झाला तर काय गौड बंगाल हे सगळं. मग सायली ती धमकी नीट वाचते. त्यामध्ये लिहिलेलं होणार आरती, मग मिळणार होणार आरती, होणार पूजा, नंतर होणार मृत्यूचा घोट, शिजलाय मसालेदार बेत, शिजलाय म्हणजे स्वयंपाकघरात, आणि प्रसाद. हे सगळं सायली सिक्वली लावते बरं का प्रेक्षकांनो. आणि तिच्या लक्षात येतं की मगाशी अस्मिताने तिला सांगितलं की ती खोटी मावशी स्वयंपाकघरात आली होती. त्यामुळे आता सायली पळत पळत स्वयंपाकघरात जाते आणि त्या कल्पनाताईंना टक्कर देते. त्यांच्या हातातच मसाल्याचं दूध असतं, पण आतापर्यंत सायलीला माहिती नाहीये की मसाल्याच्या दुधामध्येच विष आहे. आता ती इकडे तिकडे शोधाशोध करत असते. तोपर्यंत या कल्पनाताईंनी सगळ्यांना दूध वाटलेलं असतं. सगळेजण खुश असतात, मस्त गप्पा मारत असतात. पूर्णाजी त्यांच्या कॉलेजच्या मित्राशी तर मनसोक्त गप्पा मारताय. सायलीला आता अचानक तिथे विषाची बाटली दिसते आणि तिला लक्षात येतं की दुधामध्ये विष कालवलंय, कारण तिथे जिथे दुधाचं पातेलं असतं ना, तिथेच ती बाटली खाली पडलेली तिला दिसते. कमाल आहे ना, खोट्या कुमुद मावशीने तिथेच बाटली टाकून दिली. अस्मिता आल्यामुळे टाकली असावी. आता सायली पळत पळत पूर्णाजीच्या तोंडचं दूध असं फेकते आणि ते गरम गरम दूध या रोहिणी आत्याच्या आणि त्या नैनाच्या हातावर सांडतं. त्यामुळे त्या दोघी पण अशा जोरात ओरडतात. नागराज पण तिथेच आहे. अस्मिता बघते या दोघींना चांगलंच भासलंय. आता या पूर्णाजी ओरडतात, सायली काय केलंस हे. कल्पनाताई पण म्हणतात, अगो हे असं काय केलं तू. मग ते आबाजी म्हणतात, काय ग पोरी, अगं तू अशी आतताई वागणाऱ्यातली नाहीस, मग हे कशापायी केलंस. आणि आता सायली जे काही एक्सप्लेन करणार आहे ना, थँक गॉड ते आपल्याला आता उद्या ऐकायला मिळणार आहे. आणि प्रेक्षकांनो, सुदैवाने उद्या शेवटचा भाग आहे. ठरलं तर मग या मालिकेच्या महासंगमाचा चला आनंद साजरा करूया उद्या आपण. आणि असो, आता एपिसोड संपला बरं का. आता उद्याच्या भागात अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको तू आजूबाजूला असली ना की मला कसं तरीच होतं. आता ही त्याला म्हणते, तुम्ही माझ्याकडे पाहिलं की मला कसं तरीच होतं. आता काय डायलॉग होता. असो, आता या सगळ्या पोरींची गँग मिळून गोविंदा थर रचवणार आहे आणि दहीहंडी फोडणार आहे. आणि आता अद्वैतवर हमला होणार आहे आणि तो आता सगळ्यात शेवटचं सत्य सांगणार आहे की सायलीचे आई वडील कोण आहेत. आता मला नाही वाटत प्रेक्षकांनो याच्यातून काही साध्य होईल, पण बघू आता उद्या काय धिंगाणा दाखवतायत. शेवट उद्या आपण या महासंगमातून स्वतंत्र होणार आहोत प्रेक्षकांनो आणि डेली रुटीन चालू होईल. खूप रुटीन डिस्टर्ब झालंय प्रेक्षकांनो, काय सांगू तुम्हाला मी. पण असो, आता उद्याचा भागही स्किप करू नका. शेवटचा एपिसोड आहे हा. तुम्हाला समजला ना, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. आणि सॉरी, आज एपिसोड जरा उशिरा आला माझ्याकडनं, त्याबद्दल खरंच सॉरी. भेटूयात उद्या. तोपर्यंत धन्यवाद.